श्री श्री राधा गोविंद देव भगवान की जय। श्री श्री गौर निताय भगवान की जय। श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मई की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी। जय गिरिवरधारी। जय यशोदा नंदन जय ब्रज जनरंजन। जय यशोदा नंदन जय ब्रज जनरंजन। जय जमुना तीरवन चारी। जय कुंज बिहारी। जय जमुना तीरवन चारी। जय कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा। श्री अद्वैता गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंदा। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। जय राधा माधव श्री राधे। जय राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे। जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा। जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे। जय गौरानिताय जय गौरानिताय जय
गौरानिताय जय गौरानिताय जय जय प्रभुपाद 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 जय जय गुरुदेव 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 गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण प्रभुजी माताजी, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। प्रभूजी सादे प्रणाम. हरे कृष्ण दंडवत माताजी। कुणाच्या लक्षात आहे प्रभुजीच माताजीच मागच्या वेळेस आपण कोणत्या मुद्द्यावर चर्चा केलेली? हरे कृष्ण, कोणता पण एक मुद्दा? हरे कृष्ण। गणेश कुलकर्णी प्रभुजी, कविता यादव माताजी, किरण जाधव प्रभू, क्षितिजा माताजी, मंजरी माताजी, रसिका माताजी, प्रवीण जाधव प्रभू आणि बाकीचे भक्त। हरे कृष्णा प्रभुजी, दंडवत प्रणाम। हरे कृष्ण रति रूपा माताजी। येस माताजी। प्रभुजी, मी बोलू का? हा। प्रभुजी, तुम्ही सांगितलेलं की जे परीक्षित महाराज होते ते विष्णुरात नामने विख्यात होतील असं तुम्ही सांगितलं, आणि प्लस तुम्ही हे सांगितलं की जे परीक्षित महाराज आहे ते बालरूपात होते, ते त्यांना खूप सगळे ब्राह्मणाच्या थ्रू त्यांना खूप हे मिळालेलं होतं, ब्राह्मणाच्या म्हणजे ब्राह्मणाने त्यांना खूप कीर्ती केली त्यांच्या नावाची, हा, आणि प्लस यशोगान। ते ओळखले जातील हे सुद्धा सांगितलं तुम्ही। हा हा, तर आपण पाहिलं मागच्या वेळेला की परीक्षित महाराजांचा जन्म झाल्यानंतर त्यांचे जे आजोबा होते महाराज युधिष्ठिर, तर त्यांनी सर्व ब्राह्मणांना खूप सारं दान तर दिलं, पण त्यांचा मेन मुख्य जो प्रश्न होता की
अशा महान कुरु परंपरेत जन्मलेला हा जो माझा पौत्र, हा जो माझा नातू आहे, तो त्याच्या महान म्हणजे पूर्वज होऊन गेलेले आहेत. जसं आपण मागच्या वेळेला पाहिलं, की कशाप्रकारे पांडव हे साक्षात महाराज पुरूपासून त्यांचं कुळ आलेलं आहे आणि त्याच्या पण अगोदर महाराज पुरूरवा. तर महाराज पुरूरवा, महाराज भरत जे की एवढे महान राजा होऊन गेले. त्याच्यानंतर कुरु महाराज आणि त्यानंतर पांडवांचा कुळ महाराज शंतनू आणि त्यानंतर पांडवांचे वडील पांडू आणि स्वतः पांडव. तर अशा महान कुळामध्ये जन्मलेला हा बालक त्या पूर्वजांचं त्यांच्याप्रमाणेच महान भगवंतांचे भक्त असेल का? त्यांच्याप्रमाणेच महान राजर्षी असेल का? तर त्याच्या गुणांबद्दल युधिष्ठिर महाराजांनी ब्राह्मणांना प्रश्न विचारला आणि या बालकाच्या गुणांचं वर्णन करताना एक मिनिट मला द्या फक्त. या बालकाच्या गुणांचं वर्णन करताना सर्वात पहिलं जे त्याचा गुण सांगितला ब्राह्मणांनी तो सांगितला की तो विष्णू राहत या नावाने प्रसिद्ध होईल, की असा बालक ज्याचं साक्षात भगवंतांनी स्वतः रक्षण केलेलं आहे आईच्या उदरात असताना. आणि त्यानंतर आपण मागच्या वेळेला पाहिलं की कशा प्रकारे युधिष्ठिर महाराजांनी या पूर्वजांच्या लौकिकाप्रमाणेच हा बालक पण कीर्तिशाली होईल का असं विचारल्यानंतर आपण तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी एक्सप्लेन केलेलं पाहिलं, समजून सांगितलेलं पाहिलं. 3 प्रकारच्या भक्तांच्या कॅटेगरीज, उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी. कुणाच्या लक्षात आहे प्रभूजीच माताजीच थोडंसं काही की काय फरक आहे या 3 भक्तांच्या स्तरांमध्ये? कनिष्ठ अधिकारी तुम्ही भागवताला रेफर करू शकता तुमच्या समोर असेल तर काही हरकत नाही. कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी आणि उत्तम अधिकारी या तिघांमध्ये काय फरक आहे? काय त्यांचे गुण आहेत? कशा प्रकारे आपण ओळखू शकतो? ठीक आहे. रिवाइज करतो मी. खूप सोपं आहे. कनिष्ठ अधिकारी म्हणजे असा भक्त ज्याला की प्राकृत भक्त किंवा नवखा, नवशिकाऊ ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. पूजा माताजी तुम्हाला सांगायचंय? मी आणि हां, सांगणार होती की ते आर द बिगिनर्स प्रभूजी, आणि ते त्यांची सुरुवातच असते आणि ते फक्त भगवंताची प्रार्थना करत असतात. म्हणजे येऊन मंदिरामध्ये नमस्कार करतात. भक्तांमध्ये ते देव नाही बघू शकत आणि तेवढं त्यांची ती लेवल नसते. त्याच्यानंतर मध्यम अधिकारी जे पुढे जाऊन असोसिएशन हे करतात म्हणजे भक्तांबरोबर वगैरे, पण पुन्हा भगवंतांची सेवा असते. आणि जो उत्तम अधिकारी असतो ते कुठल्याही सोलला म्हणजे ते प्रत्येकामध्ये परमात्मा बघत असतात आणि प्रत्येक भक्तामध्ये सुद्धा भगवंत बघत असतात. सो ते उच्च लेवल उच्च सर्वात उत्तम. स्तरावरचे भक्त. धन्यवाद, धन्यवाद माताजी. एक मुद्दा फक्त ऍड करेल मी याच्यामध्ये, की मध्यम अधिकारी जे आहेत, त्यांना जसं माताजींनी सांगितलं, की भगवंतांप्रमाणेच भक्तांसोबत कशा प्रकारचं आदान-प्रदान करायचंय आणि केवळ भक्तांसोबतच नाही, तर वेगवेगळ्या बाकीच्या अभक्तांसोबत पण आणि प्राणीमात्रांसोबत पण कशा प्रकारे आदान-प्रदान करायचंय, हे मध्यम अधिकारी भक्ताला चांगलं माहिती असतं. विशेषतः श्रील रूप गोस्वामी सांगतात, की मध्यम अधिकारी भक्त जर कोणी वरिष्ठ भक्त भेटतील, तर तो त्यांची त्यांचा संग करतो, त्यांच्याकडून भगवंतांबद्दल जाणून घेण्याचा, शिकण्याचा प्रयत्न करतो. जे आपले कंटेम्पररीज म्हणजे आपल्या बरोबरीचे मित्रांच्या रूपामध्ये त्यांच्यासोबत मित्रत्व ठेवतो भगवंतांच्या भक्तीमध्ये, आदान-प्रदान मित्रत्वाचं. आणि जे ज्यांना भगवंतांच्या भक्तांबद्दल माहिती नाहीये, अशा अबोध जीवांसाठी जे की भगवंतांबद्दल जाणून घेण्यासाठी, स्वीकारण्यासाठी तयार आहेत, अशा जीवांना दया दाखवतो. तर अशा प्रकारे आणि जे एन्व्हियस, ईर्ष्याळू आहेत, त्यांच्यापासून थोडंसं अंतर ठेवतो. तर अशा प्रकारे एका मध्यम अधिकारी भक्ताला प्रत्येक जीवासोबत कशा प्रकारे आदान-प्रदान करायचंय हे माहिती आहे. परंतु उत्तम अधिकारी जे भक्त आहेत, ते स्वतःशिवाय बाकीच्या सर्व व्यक्तींना सर्वांना भगवंतांच्या शुद्ध भक्ताच्या रूपामध्ये
जाणतात की पूर्ण जग हे भगवंतांचं शुद्ध भक्त आहे, परंतु केवळ मी अजून भक्ती प्राप्त केलेली नाहीये. हा भक्तीचा सर्वात उच्च स्तर आहे, उत्तम अधिकारी. तर आपण आता पुढे जाऊ. कुणाचा काही प्रश्न आहे? प्रभुजीच, माताजीच, हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. कृपया श्लोक क्रमांक 19 म्हणण्याचा प्रयत्न करा. ब्राह्मणा ऊचुः ब्राह्मणा ऊचुः पार्थ प्रजापिता साक्षात् पार्थ प्रजापिता प्रजापिता साक्षात् साक्षात् ईक्ष्वाकुरिव मानवः ईक्ष्वाकुरिव मानवः ब्रह्मण्य सत्यसन्धश्च ब्राह्मण्य ब्रह्मण्य सत्यसङ्गश्च सत्यसङ्गश्च रामो दाशरथिर्यथा रामो रामो दाशरथी यथा दाशरथिर्यथा तर महाराज युधिष्ठिरांनी मागच्या श्लोकामध्ये विचारलेला जो प्रश्न होता की परीक्षित महाराज त्यांच्या पूर्वजांच्याच लौकिकाला साजेसे हे राजर्षी असतील का? तर त्यावर ब्राह्मण खूप विस्तारित असं उत्तर देत आहेत, परीक्षित महाराजांचे गुण, त्या गुणांचं वर्णन करून. आणि ह्या गुणांचं वर्णन करताना पांडवांचं जे कुळ आहे त्याच्यामधले जे महान क्षत्रिय राजा होऊन गेलेले आहेत त्यांचा पण ब्राह्मण हा रेफरन्स देतात. त्यांचा पण एक क्वालिफिकेशन की कोणाप्रमाणे पात्र असतील परीक्षित महाराज. तर इथे सांगितले पार्थ प्रजाविता साक्षात, की प्रजापालनाच्या बाबतीमध्ये हे कुणाप्रमाणे असतील परीक्षित महाराज? साक्षात इक्ष्वाकू आणि मनु. की साक्षात इक्ष्वाकू आणि मनु हे कोण आहेत आपण पाहू नंतर चर्चेमध्ये. परंतु हे ब्रह्माजींचे जे सुरुवातीचे प्रजापती आहेत, पुत्र आहेत, त्यांच्यापैकी आहेत. आणि मनु हे विवस्वान यांचे पुत्र आहेत. आणि मनु जे इथे रेफर केलेले आहेत भागवतामध्ये आपल्या, ते वैवस्वत मनु आहेत. कोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे मनु आहेत ते आपण पुढे चर्चा करू. आणि त्या मनूंचे पुत्र इक्ष्वाकू यांना हे गीतेचं ज्ञान प्राप्त झालेलं, तो पण श्लोक आपण चर्चेमध्ये पाहू. तर अशा महान क्षत्रिय राजांप्रमाणे प्रजेचं कल्याण करणारे असे राजा परीक्षित महाराज असतील. आणि दशरथ पुत्र प्रभू रामचंद्र यांच्याप्रमाणेही त्यांचे काय गुण होते प्रभू रामचंद्रांचे? ब्रह्मण्य सत्यसंधश्च, ब्राह्मण, धर्म, गायी यांच्याविषयी पूज्य भाव राखणारे आणि सत्यवचनी असे परीक्षित महाराज प्रभू रामचंद्रांप्रमाणे हे पण गुण त्यांचे असतील. कुणाला वाचायचं आहे? प्रभूजीज, माताजीज, हरे कृष्ण. फक्त तात्पर्य वाचताना मध्ये मध्ये आपल्याला पॉज. हरे कृष्ण किरण प्रभू. तात्पर्य वाचताना मध्ये मध्ये पॉज घ्यायचा आपल्याला, कारण बरेच महत्वाचे मुद्दे, तर आपण त्याच्यावर चर्चा करू. हरे कृष्ण. अनुवाद. ते विद्वान ब्राह्मण म्हणाले, हे कुंती पुत्र युधिष्ठिर, प्रजापालनाच्या बाबतीत हा बालक साक्षात मनुपुत्र इक्ष्वाकूप्रमाणे होईल आणि दशरथ महाराजांचे पुत्र भगवान रामचंद्र यांच्याप्रमाणे ब्राह्मण्य धर्माविषयी पूज्यभाव राखणारा व सत्यवचनी होईल. तात्पर्य. शील प्रभुपाद की जय. शील प्रभुपाद द्वारा प्रजा म्हणजे या भौतिक जगात जन्मास आलेले सर्व जीव. खरे पाहता जीवाला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही, परंतु भगवंतांच्या भक्तीपासून जीव विभक्त होतो आणि या भौतिक निसर्गावर प्रभुत्व मिळण्याची आकांक्षा धरतो. त्याच्या या भौतिक वासना तृप्त करून घेण्यासाठी योग्य असे शरीरही त्याला देण्यात येते, पण ते करीत असता तो प्राकृतिक नियमाने बद्ध होतो. त्याचा भौतिक देह कर्मानुसार बदलत राहतो. अशा प्रकारे देहांतर करीत करीत तो 84 लाख योनीतून फिरत जातो. अंततः तो भगवंतांचाच अंश आहे आणि म्हणून भगवंत त्याच्या जीवनावश्यक आवश्यकतांची पूर्ती करून त्याचा चरितार्थ चालवितात. असेच नाही तर ते स्वतः व त्यांचे प्रतिनिधी राजर्षी हे देखील त्यांचे संरक्षण करतात. त्या आपण काळी इथे पॉज घेऊ.
तर येस. आपण मागच्या वेळेला एक श्लोक पाहिलेला, नित्यो नित्यानां चेतनानां एको बहुनाम यो विदधाती कामान, की भगवंतांचं वर्णन उपनिषदामध्ये असं केलेलं आहे, की जे सर्व नित्य जीवांमध्ये सर्व नित्य आहेत, शाश्वत आहेत. नित्यो नित्यानां चेतनानां, सर्व चेतन जीवांमध्ये ते सर्वश्रेष्ठ सचेतन आहेत. याचा अर्थ त्यांना सर्व ठिकाणी आध्यात्मिक आणि भौतिक जगामध्ये आणि सर्व जीवमात्रांमध्ये काय चालू आहे याचं भगवंतांना पूर्ण सर्व ज्ञात आहे ते. आणि अजून एक त्यांची महत्वाचा गुण भागवत पुन्हा पुन्हा सांगतं, की असे भगवंत आहेत केवळ जे सर्व प्राणी मात्रांच्या गरजांची पूर्ती करून त्यांचा चरितार्थ चालवितात. तर भगवंतांच्या भक्तासाठी हे जाणून घेणं खूप खूप आवश्यक आहे. प्रभूजीज, माताजीज. कधी-कधी काय होतं, की भगवद्गीतेत एक श्लोक आहे, अहंकार 3:27 एक श्लोक आहे. तर हा श्लोक आपण म्हणण्याचा प्रयत्न करा. 1 मिनिट, व्यवस्थित दिसत नाहीये. हां. कृपया आपण म्हणण्याचा प्रयत्न करा. प्रकृते क्रियमाणानि प्रकृते प्रकृते क्रियमाणानि क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः गुणैः गुणैः कर्माणि कर्माणि सर्वशः सर्वशः अहंकार विमूढात्मा अहङ्कारविमूढात्मा अहङ्कारविमूढात्मा कर्ताहम् इति मन्यते. कर्ताहमिति कर्ताहमिति मन्यते. मन्यते. या श्लोकामध्ये भगवद्गीतेत भगवंत सांगतात, की या भौतिक जगातलं जे काही पूर्ण जग चालवणं चालू आहे, सर्व जीवमात्रांचा जो चरितार्थ चालू आहे, तो केवळ आणि केवळ भगवंत त्यांच्या जे वेगवेगळ्या शक्ती आहेत, भौतिक प्रकृती आणि भौतिक प्रकृती पण 3 गुणांच्या द्वारे सर्व जीवांचे कार्य चालवतात. गुणे कर्माणि सर्वशः. सर्व जीवांचे कार्य, त्यांचं सस्टेनन्स, त्यांचं चरितार्थ हे केवळ भगवंतच त्यांच्या शक्तीद्वारे चालवत आहेत. परंतु असा जो विमूढ आत्मा, मूढ म्हणजे मूर्ख. एक मूर्ख व्यक्ती अहंकारामुळे असा विचार करतो, की माझ्यामुळे गोष्टी चालू आहेत. माझ्यामुळे कुटुंब कुटुंबाचं भरण-पोषण सुरू आहे. माझ्यामुळे ह्या माझ्या टीमचं करियर प्रोग्रेशन किंवा ते स्वतः मॅनेज करू शकत आहेत. मी जर नाहीये, तर हे माझ्याविषयी माझ्याविना जग चालणार नाही. तर हा जो अहंकार आहे, तो भगवद्गीतेत भगवंत अशा व्यक्तीला, जो की कर्ताहम, मी कार्य करत आहे, माझ्यामुळे कार्य घडत आहे, असं जो समजतो, त्याला विमूढ आत्मा म्हणतात. तर इथे भागवतामध्ये पण सांगितलेलं आहे, की सर्व जीवमात्रांचा चरितार्थ कोण चालवताय? भगवंत चालवताय. आपण कधीही असं समजायला नाही पाहिजे, की या कुटुंबाचं भरण-पोषण मी करत आहे. अजिबात नाही. आपल्याला काम करण्यासाठी ज्या फॅकल्टीज, जे आपले इंद्रिय, जी बुद्धी, जे शरीराची शक्ती दिलेली आहे, जे कॅपॅबिलिटीज दिलेल्या आहेत, त्या केवळ आणि केवळ भगवंत देतात. आणि त्याच्यामुळे इंग्रजीमध्ये खूप छान म्हण आहे. असं म्हटलं जातं, की "द सोर्स ऑफ इन्कम इस नॉट द सोर्स ऑफ मेंटेनन्स." याचा अर्थ, की सोर्स ऑफ इन्कम म्हणजे जे कमवत आहे, असं नाही की त्याच्यामुळे घर चालू आहे. घर चालवणारे स्वतः भगवंत आहेत. आणि बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो, की एखादा खूप श्रीमंत मनुष्य असतो, सगळं आहे त्याच्या हाताखाली. परंतु जोपर्यंत भगवंतांची आणि भगवंतांची जी भौतिक प्रकृती आहे, त्यांची परवानगी नाही, तोपर्यंत तो साधा मनुष्य पोळी, भाजी, वरण-भात साधं अन्न पण ग्रहण करू शकत नाही किंवा पचवू शकत नाही. का? कारण अंततः ती शक्ती देणारे, भगवद्गीता सांगते, की तो चरितार्थ पूर्ण चालवणारेही भगवंतच आहे. आणि असे ज्या प्रकारे भगवंत सर्व जीवांची काळजी घेतात, तर ते प्रत्यक्षात स्वतः रोजच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज, जे दिन-प्रतिदिन ज्या गोष्टी आहेत, सर्व जीवांचा चरितार्थ चालवण्यासाठी त्यांना स्वतः लक्ष घालायची गरज नाही. कुणाच्याद्वारे चालवतात ते? त्यांचे जे प्रतिनिधी आहेत.
जसं की इथं सांगितलंय त्यांचे प्रतिनिधी राजर्षी. राजर्षीचा अर्थ आहे असे राजा जे भगवंतांचे प्रतिनिधी आहेत, राजा आणि ऋषी, जे राजा पण आहेत आणि भगवंतांचे महान भक्त पण आहेत. असे राजर्षी हे गुरु शिष्य परंपरेमध्ये जे आलेले आहेत, ते आदर्श राजा म्हणून त्यांच्या प्रजेचे पण संरक्षण करतात. आणि अशा महान राजांची उदाहरणं आपल्याला एक नाही, दोन नाही, शेकडो उदाहरणं शास्त्रांमध्ये सापडतात. कोणत्या राजाचं उदाहरण आपल्या लक्षात येतं प्रभूजीच माताजीच? ज्यांनी आपल्या प्रजेचं संरक्षण करण्यासाठी स्वतःच्या जीवाची किंवा आपल्या कुटुंबाची पण काळजी करायचे नाहीत, असे महान राजा. कुणाचं उदाहरण लक्षात येतं आपल्या? खूप सारे उदाहरण आहेत. प्रयत्न करा. आपण शाळेमध्ये पण शिकलेलो आहे उदाहरण. प्रभू रामचंद्र प्रभू प्रभू रामचंद्र. रामचंद्र एक आहे. हा, प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत आपण पाहतो की हरिश्चंद्र. हरिश्चंद्र, राजा हरिश्चंद्र. प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत आपण पाहतो की एका धोब्याने सीतादेवीच्या चारित्र्यावर शंका व्यक्त केलेली, आणि अशा सामान्य व्यक्तीला पण प्रभू रामचंद्रांनी इग्नोर नाही केलं आणि सीतादेवीला कठोर परीक्षेतून त्यासाठी जावं लागलं. आणि त्याचप्रमाणे आपण शिबी महाराजांचं उदाहरण पाहिलं आपल्या चर्चेमध्ये, किंवा आपण शाळेत असताना पण शिबी महाराजांची कथा शिकलो की कशा प्रकारे एक कबूतर ज्या वेळेस बहिरी ससानं त्याचा पाठलाग करत होता आणि त्या कबुतराने शिबी महाराजांचा आश्रय घेतला आणि त्याच्या संरक्षणासाठी प्रार्थना केली. त्यावेळेस शिबी महाराजांनी स्वतःचं शरीर हे अर्पण केलं त्या बहिरी ससानाच्या भक्ष बनण्यासाठी आणि त्या कबुतराला वाचवण्यासाठी. त्याचप्रमाणे भागवतामध्ये अजून खूप छान उदाहरण येतं. अं 9व्या स्कंदामध्ये महाराज रंतिदेव यांचं, की असे महाराज रंतिदेव जे की आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी खूप मोठं व्रत करत होते आणि ह्या व्रताचा भाग म्हणून जवळपास 48 दिवस त्यांनी काही अन्न पाणी याचं ग्रहण नव्हतं केलं. आणि हा उपवास सोडण्यासाठी ते जस्ट बसले होते प्रसाद ग्रहण करण्यासाठी, तर त्यावेळेस त्यांच्या दाराशी एक भुकेला ब्राह्मण येतो आणि तो त्यांना प्रसादाची भिक्षा मागतो आणि ते स्वतःच ताटलीतला अर्धा प्रसाद सुरू करण्याच्या अगोदर त्याला देऊन टाकतात. त्यानंतर एक चांडाळ येतो आणि तो भुकेला असतो, त्याचे कुत्रे सर्व हे तहानलेले असतात. तर राहिलेलं अर्ध त्याला देऊन टाकतात अन्न प्रसाद, आणि स्वतःचं पाणी वगैरे पण त्या कुत्र्यांसाठी देऊन टाकतात. आणि अशा प्रकारे साधं नाहीये, 48 दिवस झाले ते उपवास करत आहेत. आणि त्यानंतर विचार करा, एक दिवस आपल्याला एकादशीचा उपवास करतो आपण कधी, किंवा जन्माष्टमीच्या दिवशी, आणि तहानेने म्हणा किंवा भुकेने म्हणा इतके व्याकुळ होतो की बस एका दिवसामध्ये. आणि असे 48 दिवस उपवास केलेले रंतिदेव महाराज, त्यांनी स्वतःचं अन्न आणि पाणी हे सर्व साध्या प्राणीमात्रांच्या संतुष्टतेसाठी पण हे देऊ केलं. आणि त्यानंतर ते चांडाळ, त्यांचे कुत्रे आणि त्या अगोदर आलेले ब्राह्मण हे सर्व वेगवेगळ्या देवी देवतांचे रूप धारण करतात, कारण ते देवता आलेले असतात रणतिदेव महाराजांचा यशोगान जगाला दाखवण्यासाठी, त्यांचे गुण जगाला दाखवण्यासाठी. तर असे महान राजर्षी कितीतरी येऊन गेलेले आहेत. जनक राजा पण येईल ना प्रभूजी? हा, कोणते राजा महाराज? जनकांनी पण राजा जनक. जनकांनी सुद्धा हो, जनक राजा. हो. जनक महाराज, पृथू महाराज, अशा खूप साऱ्या महाराजांचा, आणि साक्षात महाराज परीक्षित पण. बली महाराज पण येतील ना प्रभूजी? बली महाराज पण. बली महाराज हे नावाला जरी असुरांचे राजा असले तरी ते भगवंतांचे महान भक्त आहेत. 12 महाजनांपैकी एक आहेत. त्यांच्या उदाहरणावरून त्यांनी जगाला दाखवलं की कसं साक्षात विष्णू हे सर्व काही त्यांच्या मालकीचं आहे, आणि ते जर कोणती गोष्टी मागण्यासाठी येत असतील तर हे विना विना कोणते रिस्ट्रेंट, विना कोणत्या हे द्यायला पाहिजे, भरभरून द्यायला पाहिजे. आणि भगवंतांना देण्यासाठी माणसाने कधीही कंजूशी करू नये. युधिष्ठिर महाराजांचा पण होता. हा, हा मध्येच. किरण जाधव प्रभू, आपण पुढे जाऊ. Yes. परीक्षित महाराज. हरे कृष्ण. हा. हरे कृष्ण. त्या काळी असे राजर्षी प्रजेला आपल्या
भौतिक जगतातील कारावास भरून काढण्यासाठी संरक्षण देत. परीक्षित महाराज वस्तुतः आदर्श राजर्षी होते. एकदाच राज्यातून भ्रमण करीत असता गायीचा वध करू पाहणारा मूर्तिमान कली त्यांच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्यांनी कलीला त्याच क्षणी दंड दिला. अर्थ अर्थ हा की त्या काळातील हे साधू साधू स्वभावी शासनकर्ते इतर प्राण्यांनाही संरक्षण देत असत आणि तेही तेही केवळ स्वभावातील हळवेपणामुळे नव्हे तर अशा जाणीवेने देत असत की या लौकिक जगात जो कोणी जन्मास आला त्याला जगण्याचा अधिकार आहे. अगदी सूर्यलोकातील राजापासून ते या अवनीत अवनीतलावरील राजांपर्यंत सर्व राजर्षी वैदिक संस्कृतीच्या प्रभावामुळे असे दक्ष शासक होते. वैदिक साहित्य हे सूर्यचंद्रादी अन्य लोकांत सुद्धा शिकवले जात असे. सूर्यदेवता विवस्वान याला भगवंतांनी उपदेश दिलेला आहे. भगवद्गीता 4.1 मध्ये हे सर्व उपदेश गुरु शिष्य परंपरेने प्रसारित होत असत. सूर्यदेव विवस्वान याने आपला मुलगा मनु यास आणि मनुने महाराज इक्ष्वाकू यास उपदेश दिल्याचे गीतेत सांगितले आहे. ब्रह्मदेवांच्या एका दिवसामध्ये एकूण 14 मनु होतात. या ठिकाणी ज्या मनुचा उल्लेख आहे तो 7वा मनु होय. तो एक प्रजा उत्पन्न करणाऱ्यांना प्रजापती म्हणतात असून सूर्याचा पुत्र आहे. त्याला वैवस्वत मनु असे म्हणतात. त्याला 10 पुत्र होते आणि महाराज इक्ष्वाकू हा त्यापैकी एक. सूर्यदेवता विवस्वान यापासून मनुला जो भक्तियोग मिळाला तोच योग महाराज इक्ष्वाकूला आपला पिता मनुपासून मिळाला. तोच पुढे भगवद्गीतेत सांगितला आहे. तीच भगवद्गीतेतील शिकवण महाराज इक्ष्वाकू पासून शिष्य परंपरेने पुढे चालत राहिली. पण काळाच्या ओघात भ्रष्ट व्यक्तींमुळे ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून कुरुक्षेत्रावर भगवंतांनी अर्जुनाला पुन्हा गीता सांगितली. सांगण्याची गोष्ट अशी की वैदिक परंपरा सृष्टीच्या प्रारंभापासून चालू आहे आणि म्हणून वेदवाङ्मयाला औपरुषेय म्हणजे मानवनिर्मित नसलेले असे म्हणतात. वेदज्ञान प्रथम परमेश्वराने सांगितले आणि सृष्टीच्या प्रारंभीच ज्यांची उत्पत्ती झाली त्या ब्रह्मदेवानीच ते प्रथम ऐकले. इक्ष्वाकू महाराज आपण इथे पॉज घेऊ. तर इथे भगवद्गीतेतला एक श्लोक श्रील प्रभुपादजी रेफर करत आहेत. आपण सर्वांनी हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. भगवद्गीतेतल्या 4थ्या अध्यायामधला पहिला श्लोक आहे आणि 4थ्या अध्यायाचं शीर्षक आहे ट्रान्सडेंटल नॉलेज. त्याला मराठीमध्ये काय एकदा बघा रतिरूपा माताजी. आध्यात्मिक ज्ञान. कर्मयोग. सॉरी प्रभूजी, कर्मयोग नाही, ज्ञानयोग. दिव्य ज्ञान. व्यवस्थित बघून सांगा माताजी. तर ट्रान्सडेंटल नॉलेज, दिव्य ज्ञान असं या अध्यायाचं शीर्षक आहे आणि या अध्यायातला पहिला श्लोक आहे. हरे कृष्ण. श्री भगवान उवाच. श्री भगवान उवाच. इमं विवस्वते योगम्. इमं विवस्वते योगम्. प्रोक्तवान् अहम् अव्ययम्. प्रोक्तवान् अव्ययम्. विवस्वान्मनवे प्राह. विवस्वान्मनवे प्राह. मनुरीश्वा कवे ब्रवीत्. मनुरीश्वा कवे ब्रवीत्. इथे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की हे अर्जुना, हे जे भक्तियोगाचं ज्ञान मी जे तुला सांगत आहे भगवद्गीतेच्या रूपामध्ये, ते ज्ञान पहिल्यांदाच सांगितलं जात नाहीये भगवंतांद्वारे. तर खूप लाखो करोडो वर्षांच्या अगोदर हे ज्ञान भगवंतांनी स्वतः साक्षात विवस्वान म्हणजे सूर्यदेवता. तर या विवस्वान सूर्यदेवता यांना दिलं होतं भक्तियोगाचं ज्ञान आणि हे विवस्वान
द्वारे हे जे भक्ती योगाचं ज्ञान आहे हे त्यांचे पुत्र मनु, विशेषतः वैवस्वत मनु यांना ते ज्ञान प्राप्त झालं आणि वैवस्वत मनूंकडून पुढे हे ज्ञान इक्ष्वाकू राजांना प्राप्त झालं. तर आपण मागच्या वेळेला चर्चा केलेली की 2 प्रकारच्या क्षत्रिय डायनेस्टी, क्षत्रिय कुळ आहेत. एक आहे सूर्यवंश, जे की सूर्य देवतांपासून येणारी जे कुळ आहे, आणि दुसरं आहे चंद्रवंश. तर प्रभू रामचंद्र हे इक्ष्वाकू महाराजांच्या कुळामध्ये आणि सूर्यवंशामध्ये जन्म घेतलेला आहे त्यांनी. आणि भगवंत कृष्ण जे की वृष्णी कुळामध्ये वसुदेव आणि त्यांच्या पूर्वजांच्या कुळामध्ये जन्म घेतलाय. ते कुळ त्याची सुरुवात झालेली चंद्रवंश, चंद्रापासून. तर इथे स्वतः भगवंत सांगत आहेत की सूर्य देवताकडून हे भगवद्गीतेचं ज्ञान वैवस्वत मनु यांना आणि वैवस्वत मनुद्वारे इक्ष्वाकू यांना, आणि ती जी शृंखला आहे, ती जी चैन आहे गुरु शिष्य परंपरेची, राजर्षींची, ती तुटल्यामुळे भगवंत कृष्णांनी ती शृंखला पुन्हा सुरू करण्यासाठी हे भगवद्गीतेचं ज्ञान दिलंय अर्जुनाला या कलियुगाच्या सुरुवातीला. आणि जेणेकरून केवळ अर्जुनासाठीच नाही, तर कलियुगामधल्या पतित जीवांचा पण या भक्तियोगाच्या ज्ञानाने उद्धार व्हावा, यासाठी भगवंतांनी ती शृंखला पुनः स्थापित केलेली आहे. क्लिअर आहे प्रभूजीज माताजी? तर भगवद्गीतेचं ज्ञान हे अर्जुनाच्या अगोदर पण प्राप्त झाले गुरु शिष्य परंपरेमध्ये, पण ती गुरु शिष्य परंपरामध्ये ब्रेक झाल्यामुळे, खंडित झाल्यामुळे भगवंतांनी ती पुन्हा स्थापित केलेली आहे अर्जुनाद्वारे. तर इथे भागवतामध्ये याचं सांगितलं आहे की या भक्तियोगाच्या ज्ञानाला, या वेदांच्या ज्ञानाला काय म्हटलेलं आहे? अपौरुषेय. अपौरुषेय म्हणजे साधारण मनुष्याद्वारे जे थिअरम, जे गुणसूत्र मांडले जातात. उदाहरणार्थ सांगतो, आपण 11वी-12वीला आपण शिकलो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, ग्रॅव्हिटेशनल गुरुत्वाकर्षणाचा जो कॉन्स्टंट आहे त्याबद्दल आपण शिकलो. परंतु हा गुरुत्वाकर्षणाचा जो कॉन्स्टंट आहे तो पण एकसारखा राहत नाही. जर आपण पृथ्वीच्या वातावरणात खूप वर गेलो आकाशामध्ये, अवकाशामध्ये, तर हा कॉन्स्टंट बदलतो. त्याचप्रमाणे तुम्ही जर पृथ्वीची जी समुद्र सपाटी आहे त्याच्या खूप खाली गेले समुद्रामध्ये, तरी पण हा कॉन्स्टंट बदलतो. तर सांगण्याचा अर्थ असा की मानव निर्मित जे काही सिद्धांत आहेत ते कुठे काम करतात, कुठे त्यांच्यामध्ये थोडाफार अपवाद राहतो. परंतु भगवंतांनी दिलेलं जे ज्ञान आहे ते हजारो लाखो वर्षांपूर्वी जेवढं ऍप्लिकेबल, जेवढं संबंधित होतं, तेवढंच 5,000 वर्षांपूर्वी पण संबंधित होतं, तेवढं आज पण संबंधित आहे आणि तेवढंच लाखो वर्षांनंतर पण संबंधित राहणार आहे. तर हा फरक आहे मानव निर्मित जे मुद्दे असतात, ज्ञान असतं, आणि भगवंतांपासून प्राप्त झालेलं, गुरु शिष्य परंपरेमध्ये प्राप्त झालेलं जे ज्ञान आहे, या दोन्हीमध्ये हा फरक आहे. तर भगवंतांपासून प्राप्त झालेलं वैदिक ज्ञान म्हणजे अपौरुषेय. अपौरुषेय म्हणजे जे की मानव निर्मित नाहीये, मनुष्यांपासून आलेलं नाहीये, साक्षात भगवंतांपासून आलेलं आहे. त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीला स्वीकार करायचं का नाही हे जर ठरवायचं असेल आपल्याला, तर वेदांचा रेफरन्स पाहिजे. विशेषतः भक्तांसाठी श्रीमद भागवत आणि भगवद्गीता या 2 ग्रंथांचं प्रमाण पाहिजे. जर श्रीमद भागवतामध्ये, भगवद्गीतेमध्ये एखादी गोष्ट सांगितलेली आहे, ती आपल्या बुद्धीला समजायला जरी अवघड जात असेल, परंतु ते अपौरुषीय ज्ञानाच्या स्रोतापासून आलेलं असल्यामुळे त्याचा स्वीकार करणं आवश्यक आहे. प्रभुपाद उदाहरण देतात की आपल्या सर्वांचा जन्म झाल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर आपले वडील कोण आहे ते कोणी शिकवलं प्रभूजीज माताजी? कोण? आई आईने आईने. शिकवलं. आई शिकवते की बेटा हे बाबा आहेत, आणि त्यावेळेस आपण बाबा, पप्पा त्यांना म्हणून संबोधित करतो आणि मानतो. आपण काही डीएनए टेस्ट करायला जात नाही की आईने सांगितलेलं बरोबर आहे का चुकीचं आहे. का? कारण एका लहान बाळासाठी आई ही ऑथॉरिटी आहे, तीच त्या बाळाची पहिली गुरु आहे, सांगणारी. त्याचप्रमाणे हे तर उदाहरण झालं हे सोपं समजण्यासाठी ह्या जगातलं, पण भगवंतांनी दिलेलं ज्ञान आहे हे कधीही अनफॉलिबल म्हणजे कधीच ते
त्याचा काही अपवाद कधीच ते फेल ठरू शकणार नाही. त्याच्यामुळे अशा वेदांच्या, विशेषतः भगवंतांच्या श्रीमद भागवत आणि भगवद्गीतेत दिलेल्या ज्ञानाला आपण प्रमाण म्हणून घेतलं पाहिजे. आणि श्रीमद भागवतामध्ये खूप सुंदर श्लोक पण आहे. श्रीमद भागवतम प्रमाणम, की प्रमाण जर ठरवायचं काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, आणि वेगवेगळ्या कोणत्या शास्त्रांमध्ये जर तुम्हाला काही कन्फ्लिक्ट किंवा काही फरक वाटत असेल, तर त्याची जोड कुठे करायची, कुठून ठरवायचं की कोणतं बरोबर आहे, कोणतं चुकीचं आहे? श्रीमद भागवताच्या आधारे किंवा भगवद्गीतेच्या आधारे. कारण हे अपौरुषेय ज्ञान आहे. कुणाला काही प्रश्न आहे प्रभूजीज, माताजीज? काय विशेष आहे भगवंतांनी दिलेल्या ज्ञानामध्ये आणि मानव निर्मित सिद्धांतामध्ये, ज्ञानामध्ये? हरे कृष्ण. हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. हरे कृष्ण. इक्ष्वाकू महाराज. यस प्रभू. इक्ष्वाकू महाराज हा वैवस्वत मनुचा एक पुत्र, त्याला 100 मुलगे होती. त्याने मांसाहारावर बंदी घातली. त्यांच्या मृत्यू पुत्र शशाद राजा झाला. मनु इक्ष्वाकूचा पिता या नात्याने या ठिकाणी ज्यांचा उल्लेख आलेला आहे तो 7व्या क्रमांकाचा वैवस्वत मनु होय. हा सूर्यदेव विवस्वान यांचा पुत्र. कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीतोपदेश करण्यापूर्वी भगवान श्रीकृष्णाने या विवस्वानाला तो उपदेश केला होता. मानवजात ही मनुचीच वंशज आहे. या वैवस्वत मनुला 10 पुत्र होती. त्यांची नावे अशी: इक्ष्वाकू, धृष्ट, चर्याती, नरिष्यंत, नाभाग, दिष्ट, पुरुष, पृषध्व, वसुमान आणि नभग. भगवान विष्णूने वैवस्वत मनुच्या अधिपत्याच्या प्रारंभीच मत्स्यावतार घेतला होता. त्याला भगवद्गीतेतील उपदेश आपला पिता सूर्यदेव विवस्वान याचकडून मिळाला आणि तोच उपदेश त्याने आपला पुत्र इक्ष्वाकू यास दिला. त्रेतायुगाच्या प्रारंभी सूर्यदेवाने मनुला भक्तीचा मार्ग शिकवला आणि मनुने जगाच्या कल्याणासाठी तोच मार्ग पुढे इक्ष्वाकूला सांगितला. प्रभू रामचंद्र स्वतः भगवंतांनी श्री राम रूपाने अवतार धारण केला. त्यावेळी आपले शुद्ध भक्त अयोध्यापती दशरथ महाराज यांच्या पुत्र रूपाने ते प्रकट झाले. भगवंत श्री रामरूपात अवतरताना चतुर्व्यूहातील एक स्वतः भगवंत आणि इतर तिघे अवतीर्ण झाले. ते त्यांचे बंधू झाले. त्रेतायुगातील चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील 9वी तिथीला त्यांचा अवतार झाला. नेहमीप्रमाणेच त्यांचा उद्देश धर्माची संस्थापना करणे आणि दुर्जनांचा नाश करणे हा होता. आपल्या बालवयातच त्यांनी ऋषीवर्य विश्वामित्रांच्या सहाय्यार्थ म्हणून सुबाहू राक्षसाचा वध केला. त्यांनी मारीच राक्षसालाही ठार केले. असे राक्षस ऋषींच्या यज्ञात नेहमी विघ्ने आणीत असत. ब्राह्मण आणि क्षत्रिय यांनी अखिल जनसामान्यांसाठी त्यांच्या हितासाठी एकमेकांना सहकार्य करायचे असते. ब्राह्मण व ऋषीने जनतेला पूर्ण ज्ञानाचा प्रकाश द्यावायचा असतो. क्षत्रियांनी त्यांचे संरक्षण करावयाचे असते. उच्चतम मानव संस्कृती ज्याला ब्राह्मण्य धर्म म्हणतात त्याचे पालनपोषण कसे करायचे व संरक्षण कसे करावयाचे याचा प्रभू रामचंद्र हे आदर्श आहे. प्रभू ब्राह्मणांचे विशेष करून संरक्षण करणारे आहेत आणि त्यामुळे ते पृथ्वी लोकावर समृद्धीची वृद्धी करतात. विश्वामित्रांच्या वतीने राक्षसांवर विजय मिळवण्यासाठी त्याने संरक्षक देवांना परिणामकारक शस्त्रास्त्रे पुरवली. राजा जनकांच्या धनुर्याग प्रसंगी ते उपस्थित होते आणि तेथे त्यांनी अजय असे शिवधनुष्य मोडले. महाराज जनकांची कन्या सीतादेवी हिच्याशी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर आपले पिता महाराज
दशरथ यांच्या आज्ञेवरून त्यांनी 14 वर्षाचा वनवास पत्करला. देवतांना त्यांच्या कारभारात सहाय्य करण्यासाठी त्यांनी 14 सहस्र राक्षसांचा वध केला. सुग्रीवांचा भाऊ वाली याचा वध करून त्यांनी सुग्रीवांशी मैत्री केली. प्रभू श्रीरामांच्या साहाय्याने सुग्रीव वानरांचा राजा झाला. प्रभू श्रीरामांनी पाषाणांचा एक तरंगता सेतू हिंदी महासागरात बांधला आणि सीतादेवीचे अपहरण करणाऱ्या रावणाच्या लंकेवर ते चालून गेले. पुढे त्यांनी रावणाचा वध केला आणि त्यांचा भाऊ विभीषण यास लंकेच्या राज्यावर बसवले. विभीषण हा रावणाचा भाऊ म्हणजे राक्षसच होता, परंतु प्रभू रामांनी त्यास वरदान देऊन अमर केले. लंकेत सर्व स्थिर स्थावर केल्यानंतर 14 वर्षांनी प्रभू अयोध्येला पुष्पक विमानाने परत आले. प्रभूंच्या सांगण्यावरून त्यांचे बंधू शत्रुघ्न यांनी मथुरेचा राजा लवणासूर याजवर हल्ला केला आणि त्याचा वध केला. प्रभू श्री रामचंद्रांनी 10 अश्वमेध यज्ञ केले आणि नंतर सरयू नदीत जलसमाधी घेऊन अवतार समाप्ती केली. रामायण हे श्रेष्ठ महाकाव्य प्रभू श्री रामचंद्रांच्या लीलांचे इतिहासच आहे आणि थोर महाकवी वाल्मिकी यांनी अधिकारवाणीने ते लिहिले आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. श्रील प्रभुपाद की जय. विशेषतः भगवंतांचे 2 गुण इथे सांगितलेले आहेत की ते आपल्या प्रतिनिधींद्वारे किंवा काही केसेसमध्ये स्वतःच्या उदाहरणाद्वारे, जसं प्रभू रामचंद्रांच्या अवताराद्वारे दाखवतात की एक आदर्श राजा प्रजेचं कल्याण करणारा कसा असला पाहिजे. आणि विशेषतः सांगितलंय गो ब्राह्मण्य हिताय. तर एक खूप सुंदर श्लोक आहे. नमो ब्राह्मण्य देवाय गो ब्राह्मण्य हिताय च जगत हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. भगवंतांना धर्माचं जे कल्चरला आपण काय म्हणतो, कल्चरला प्रभूजीच माताजीच संस्कृती, धर्माची जी संस्कृती आहे त्याच्यामध्ये 2 गोष्टींचं खूप विशेष महत्व आहे. गो म्हणजे गाय आणि ब्राह्मण, आणि ब्राह्मण म्हणजे जन्माने नाही गुण आणि कर्माने, जे की आपण भगवद्गीतेमध्ये पाहतो. तर धर्माची संस्कृतीचं जर संरक्षण करायचंय तर भगवंत ह्या 2 गोष्टींचं संरक्षण करणं खूप खूप आवश्यक आहे. आणि जिथे ह्या 2 गोष्टींचं संरक्षण होत नाही तिथे आपण पाहतो की भौतिकदृष्ट्या जरी भरभराट असेल तरी लोक शांतपणे जगणं खूप अवघड आहे. जसं की आपण आधुनिक जगतामध्ये पाहतो, पाश्चात्य देशांमध्ये इतके मोठे मोठे कत्तलखाने आहेत आणि तिथं हजारो लाखो गोवंशाची रोज रोज हत्या होत राहते, केवळ आणि केवळ लोकांचे इंद्रिय तृप्तीसाठी, जीवा संतृप्त करण्यासाठी. आणि अशा ठिकाणी भौतिकदृष्ट्या जरी खूप स्वच्छ रोड, खूप छान पार्क आणि खूप भरभराट दिसत असेल तरी प्रभूजीच माताजी, जसं तुम्ही संध्याकाळी एक फेरफटका मारण्यासाठी शांतपणे बाहेर पण जाऊ शकत नाही. का? प्रत्येक घरामध्ये बंदूक आहे. कोण कधी सरफिरा माणूस कोणत्या गोष्टीसाठी बंदूक काढेल, कुठे गोळीबार होईल सांगता येत नाही. अशा प्रकारे नेहमी अस्थिरता राहते. तर जर धर्माच्या संस्कृतीचं जर जतन करायचं आहे, सर्वांना जर सुखी ठेवायचं आहे, शास्त्र सांगतात की या घटकांचं संरक्षण करणं खूप आवश्यक आहे. गायींचं आणि ब्राह्मणांचं, विशेषतः जे गुण आणि कर्मानी आहेत. तर भगवंतांच्या जे त्यांचे वेगवेगळे अवतार आहेत त्यांच्यामध्ये पण हा गुण आपल्याला पाहायला मिळतो. तर ब्राह्मणांनी वर्तवले शोगान आपण पुढे पाहू, म्हणण्याचा प्रयत्न करा. कुणाचा काही प्रश्न आहे त्या अगोदर? हरे कृष्ण प्रभूजीज माताजीज. कळत आहे आपल्याला हे सगळं? थेरोटिकल वाटत आहे? लक्षात येत आहे का? हरे कृष्ण.
प्रभूजी. समज. हा हा किरण अरे जाधव प्रभूजी. हा या इथं एक उल्लेख म्हणजे व्यवस्थांचे म्हणू सातवे म्हणू हे यांनी पुढे ती गीतेचं ज्ञान पुढे केलं. पण बरोबर. याच्या अगोदर जे सहा हे होते काय मनू होते मनूच. हा ते सुद्धा इक्ष्वा विवस्वानांचेच पुत्र असतील ना. इन एक मिनिट हा. इन धम्म. तर हे एका ब्रह्माजींचा जो दिवस असतो ना प्रभूजी, त्याच्यामध्ये 14 हो मनू आहेत. तर हो या 14 मनूंना म्हणजे जे दिव्य युगाचा अर्थ आहे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. या हो सर्वांचं मिळून जे एक सायकल बनतं, तसे 72 सायकल एक एक मनू राहतात. ठीक आहे. बरोबर. आणि अच्छा. ब्रह्माजींचा एक दिवस 12 तास म्हणजे 1000 सायकल. तर 1000 डिवायडेड बाय 14 म्हणजे 72 अराउंड येतं. एक मिनिट. बरोबर हा अराउंड बरोबर 14. हा बरोबर आहे. तर अराउंड 72 सायकल्स, 72 जे सायकल्स आहेत 4 युगांची मिळून तेवढे एक एक मनू राहतात. तुमचा जो प्रश्न आहे की अगोदरचे जे मनू आहेत ते पण विवस्वांचेच पुत्र आहेत का, हे चेक करावं लागेल प्रभूजी मला, की मला कारण ओके सूर्य हे ब्रह्मजींच्या दिवसांच्या थ्रू आउट आहे. परंतु बरोबर ते पण एक लक्षात घेऊ शकतो आपण की सुरुवातीचे जे काही व्यक्ती मेन्शन केलेले आहेत, मनू असू द्या किंवा हो बाकीचे ब्रह्माजींचे सुरुवातीचे पुत्र, हे सर्व प्रजापती आहेत. प्रजापती म्हणजे त्यांचं कार्य आहे या जगातली जनता वाढवणे, या जगातल्या जीवांना जन्म घालणे, जेणेकरून सर्व जीवांना आपल्या आपले भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी फॅसिलिटी प्राप्त व्हावी. ठीक आहे. तर विवस्वांचे पुत्र आहेत का नाही ते बघावं लागेल प्रभूजी मला, मी चेक करून सांगेल. परंतु आपले जे आत्ताचे 7वे मनू आहेत, वैवस्वत हो मनू, त्यांना विवस्वांचे बरोबर. पुत्र म्हणून भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. हरे ठीक कृष्ण. दुसरा एक माझा प्रश्न म्हणजे आहे. इथे एक रामांचे चौथे भाऊ शत्रुघ्नांचा उल्लेख आलेला आहे. हो तर हे शत्रुघ्न हे भरतांचे भाऊ होते हो करेक्ट की करेक्ट. लक्ष्मणांचे भाऊ असते. हा तर जे 3 राण्या होत्या म्हणजे पट राण्या दशरथ होय महाराजांच्या, हो कौसल्या मातेला प्रभू रामचंद्र झाले, कैकेयीला भरत आणि सुमित्रा मातेला 2 जुळे होते, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. आणि यांच्यापैकी ओके लक्ष्मण हे सतत प्रभू रामचंद्रांच्या सेवेमध्ये आणि ओके शत्रुघ्न हे सतत भरत महाराजांच्या सेवेमध्ये असायचे नेहमी, आपल्या आपल्या मोठ्या ओके भावांच्या. ठीक ओके. आहे. हरे हरे कृष्ण. तर हे जुळे होते लक्ष्मण आणि शत्रुघ्न. संजना माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. हरे प्रभू कृष्ण. मी असं ऐकलं होतं की मनू जे आहे ते एक पद आहे जे म्हणजे आता यावेळी जे म्हणू आहे ते त्यांचं नाव वैवस्वत आहे म्हणजे बरोबर वैवस्वत म्हणू म्हणजे वैवस्वत एक त्यांचं नाव आहे पण मनू जे त्यांना मिळालं ते एक पद आहे तर हे बरोबर खरं बरोबर. तर हे बघा, तुम्ही जर शिवजी सोडले, भगवंत कृष्ण सोडले आणि भगवंतांचे जे विस्तारित रूप आहेत, विष्णू अवतार वगैरे ते जर सोडले, तर बाकीचे सगळे पद आहेत. इंद्र, चंद्र, वरुण, वायू, ब्रह्मा आणि सुरुवातीचे प्रजापती पण हे पद आहे. आणि या ठिकाणी जो कोणी व्यक्ती पात्र आहे, क्वालिफाईड आहे, त्याला त्या पदावर आणलं जातं. जर त्याचे पुण्यकर्म, जर त्यांनी वर्णाश्रम धर्मामधले कर्तव्य व्यवस्थित पार पाडलेले असेल, तर निश्चित. तर बरोबर आहे माताजी तुमची अंडरस्टँडिंग. हो प्रभूजी कारण की जेव्हा नेक्स्ट होणार मनू तर ते मनू असणार पण त्यांचं नाव सावरणे असणार ते बरोबर पदानुसार नेक्स्ट जे आहे ते बरोबर आहे. आणि एवढंच काय, तर इंद्राचं जसं पद आहे, तर इंद्र कोण होणार हे पण ठरलेलं आहे पुढचं. आता जशी इंद्र आहे त्यांच्या नंतरचे बली महाराजांचा पण त्याच्यामध्ये नंबर आहे. हो आणि हे पण सांगितलेलं आहे की ह्या सर्व उच्च पदांवर जे की पद जिम्मेदार आहेत मानव समाजाच्या उद्धारासाठी, जर कोणी पात्र जीव भेटला नाही, तर भगवंत स्वतः त्यांच्या विस्तारित रूपामध्ये पण ही महत्वाची पोस्ट कॅरी करतात. हो प्रभूजी ठीक आहे. धन्यवाद प्रभूजी हरे हरे कृष्ण. आणि श्रील व्यासदेव हे पण युजली सामान्यतः एक पद आहे,
परंतु सध्याचे जे व्यासदेव आहेत ते साधारण जीव नाहीयेत, ते स्वतः भगवंतांचंच विस्तारित रूप आहे. तर कधी कधी भगवंत पण अशा महत्वाच्या पदांवर स्वतःचं विस्तारित रूप ठेवतात. ठीक आहे का? कन्फ्युजिंग नाहीये प्रभूजीच माताजीच, क्लिअर आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण. समजलं प्रभू. हा ठीक आहे. प्रभूजी, हे सूर्यवंशीयांबद्दल आपण जे सांगितलं ते सांगितलं, आणि चंद्रवंशीयांमध्ये मग कोण येतात? ज्यावेळेस प्रभूजी वाचत होते त्यावेळेस माझ्या मनात विचार आला होता की या भागवताच्या इंग्रजीच्या कॅन्टोमध्ये तर चंद्रवंश आणि सूर्यवंश यांची दोघांची पण पूर्ण फॅमिली ट्री वंशावळ दिलेली माताजी. तर कधी मला एकदा संधी मिळाली तर मी त्याचा फोटो काढून पण आपल्या याच्यावर शेअर करेल. आणि ते एका पेज मध्ये मावणारं नाहीये, जवळपास 12-13 पेजेस मध्ये पूर्ण चंद्रवंश आणि सूर्यवंश दिलेला आहे. आणि त्यामध्ये पण केवळ आणि केवळ प्रमुख व्यक्तींची नोंद आहे. कारण पूर्ण जर द्यायचं ठरवलं तर भागवत भरून जाईल त्याच्यामध्ये. तर मला एकदा बघू द्या मराठी भागवतात पण शेवटी आहे का, पण इंग्रजीच्या फर्स्ट कॅन्टो मध्ये शेवटी दिलेलं आहे, तर मराठीच्या याच्यामध्ये नाहीये. तर मला आता तोंडपाठ नाहीये माताजी, पण मला बघून सांगावं लागेल चंद्रवंशामध्ये. पण जसं मी श्रीकृष्णांबद्दल सांगितलं, श्रीकृष्णांचा जन्म हा चंद्रवंशात झालेला आहे, प्रभू रामचंद्रांचा जन्म हा सूर्यवंशात झालेला आहे. ठीक आहे माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून एक सांगायचं होतं, गेल्या वेळेस तुम्ही जो फॅमिली ट्री दिला होता ना हा परीक्षित राजांचा, तर तो हा तुम्ही ग्रुपवर टाकू शकाल का प्लीज? चालेल चालेल. हा ना, ठीक आहे. हा, हा अगोदर पण एकदा टाकला होता, अजून पण टाकू, काही हरकत नाही. प्लीज. ओके. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे अजून कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज माताजीज? ठीक आहे, आपण पुढे जाऊ. एक श्लोक घेऊ अजून. रतिरूपा माताजी, तुम्हाला एकदा चान्स, किंवा पूजा माताजी तुम्हाला चान्स मिळाल्यानंतर ना इंग्रजी श्रीमद भागवतमचा मोठा जो आहे कॅन्टो त्याचा पाठीमागचा भाग चेक करा, शेवटचे काही पेज हा त्याच्यात बघा. त्याचे फोटो काढायला थोडस अवघड जाईल कारण त्याची प्रिंट छोटी आहे, पण बघा जेवढं चांगलं वाचण्यासारखं जर फोटो काढता आलात. ठीक आहे प्रभू. एष दाता शरण्यश्च शरण्यश्च यथा ह्यौषी नर यथा यशो वितनिता स्वानान् दौशन्तीरिव यज्वनाम्. तर जसं अगोदर दुसऱ्या महान राजांचं त्यांच्याशी कंपॅरिझन, त्यांच्याशी तुलना सांगितली, अरे त्यांच्याशी तुलना सांगितली, त्याचप्रमाणे आता हे ब्राह्मण बाकीच्या महान राजांसोबत परीक्षित महाराजांची तुलना सांगून त्यांचं यशोगान करत आहे. कुणाला वाचायचं आहे प्रभूजीच माताजी? हरे कृष्ण प्रभूजी, मी वाच. रसिका माताजी तुम्ही वाचा. क्षितिजा माताजी तुम्हाला पुढचं सांगेल मी. ठीक आहे. हो चालेल चालेल प्रभूजी. हरे कृष्ण. हा माताजी. उशिनर देशाचा राजा शिबी याच्याप्रमाणे तो मोठा दानशूर आणि शरणागताचे रक्षण करणारा होईल हे निश्चित. तसेच महाराज दुष्यंताचा मुलगा भरत याच्याप्रमाणे हा आपल्या कुळाचे नाव व कीर्ती सर्वत्र पसरवेल. तात्पर्य: कोणताही राजा सुप्रसिद्ध होतो तो त्याच्या दानशूरत्वामुळे, त्याने केलेल्या यज्ञामुळे, शरणागतांचे संरक्षण या कारणामुळे. शरणागत जीवांना संरक्षण देताना क्षत्रिय राजाला पूर्ण अभिमान वाटतो. राजाच्या या प्रवृत्तीला ईश्वरभाव किंवा सुयोग्य कारणासाठी संरक्षण देण्याचे वास्तविक सामर्थ्य असेही म्हणता येईल. भगवद्गीतेत भगवान सर्व जीवमात्रांना सांगतात की त्यांनी आपणास शरण यावे. ते शरणागतांना संरक्षणाची पूर्ण ग्वाही देतात. भगवान सर्व शक्तिमान आहेत आणि ते भक्तांचे संरक्षण करण्यात कधी चुकत नाहीत. राजा हाही परमेश्वराचाच प्रतिनिधी असल्याने त्याच्याजवळ सुद्धा कोणत्याही परिस्थितीत शरणागतात संरक्षण देण्याची ही वृत्ती असलीच पाहिजे. उशिनर देशाचा राजा शिबी
हा ययातीचा जिवलग मित्र होता. हा ययाती अनेक प्रसंगी महाराज शिबींच्या संगतीने स्वर्गातही जाऊन येत असे. मृत्यूनंतर आपल्याला ज्या स्वर्गात जावयाचे आहे त्या लोकाची शिबीला पूर्ण माहिती होती. अशा स्वर्ग लोकाचे वर्णन महाभारतात आदिपर्व 96.6.9 दिलेले आहे. महाराज शिबीचे दानशूरत्व इतके उदात्त होते की मोठ्या कष्टाने मिळवलेले आपले स्वर्गाचे राज्य त्याने ययातीला देऊ केले, परंतु त्याने ते स्वीकारले नाही. अष्टक इत्यादी थोर ऋषींच्या समवेत ययाती स्वर्गास गेला. स्वर्गाला जात असता वाटेत ऋषींनी विचारल्यावरून ययातीने शिबीराजाच्या अनेक पवित्र कृतीच्या कथा त्यांना सांगितल्या. शिबी यमराजांचा पूजक होता आणि त्याला यमराजसभेचे सदस्यत्व मिळाले होते. गीतेत सांगितले आहे की ज्या देवतेचे पूजन करावे त्या देवतेच्या लोकी जावे. यांती देवव्रता देवान. शिबीराजा श्रेष्ठ वैष्णव अधिकारी यमराज याच्या लोकी सभासद झाला. ज्यावेळी तो पृथ्वीवर राहत होता तेव्हा दानशूर आणि शरणागताचा रक्षण करता म्हणून त्याचा लौकिक सर्वत्र पसरला होता. एकदा स्वर्गाचा राजा इंद्र याने स्वतः कबुतराची मृगया करणाऱ्या पक्ष्यांचे म्हणजे ससाण्याचे रूप धारण केले आणि अग्नीने कबुतराचे रूप धारण केले. ससाण्याने पाठलाग केल्याने कबुतराने महाराज शिबीच्या मांडीचा आश्रय घेतला. त्या ससाण्याला राजाकडून कबूतर परत हवे होते. राजाने त्याला खाण्यासाठी दुसरे मांस देण्याची सिद्धता दर्शवली आणि त्या पक्षाला खाऊ नये असे ससाण्यास विनवले. ससाण्याने राजाची विनवणी प्रथमतः धुडकावून लावली, परंतु अंततः त्या कबुतराच्या वजना इतके मांस राजाच्या शरीरातून मिळावे या अटीवर त्याने तडजोड केली. शिबीराजाने आपल्या शरीरातून मांस कापून पारड्यात टाकण्यास प्रारंभ केला खरा, पण त्या गूढ पक्षाचे कबुतराचे पारडे नेहमीच अधिक जड राहिले. अंती तराजू समतोल करण्यासाठी राजाने स्वतःलाच त्या पारड्यात बसविले आणि त्यामुळे ते दोन्ही देव त्याच्यावर प्रसन्न झाले. स्वर्गराज इंद्र आणि अग्नी यांनी आपली खरी रूपे प्रकट केली आणि राजाला वर दिले. देवर्षी नारद यांनीही त्याच्या उज्ज्वल यशाबद्दल, विशेषतः दान आणि संरक्षण यासाठी त्याची स्तुती केली. आपल्या राज्यातील प्रजेच्या समाधानासाठी त्याने आपल्या पुत्राचाही बळी दिला. दानशूर आणि रक्षणकर्ता म्हणून दुसरा शिबी अशी प्रतिमा या बालक परीक्षिताची पुढे व्हावयाची होती. दौष्यंती भरत. इतिहासात अनेक भरत होऊन गेले. त्यापैकी प्रभू श्रीरामांचा बंधू भरत, ऋषभराजाचा पुत्र भरत आणि महाराज दुष्यंताचा पुत्र भरत हे विशेष प्रसिद्ध आहेत. हे सर्व भरत ऐतिहासिक दृष्ट्या विश्वविख्यात आहेत. या पृथ्वीलोकात भारत अथवा भारत वर्ष म्हणतात ते ऋषभपुत्र भरतामुळे होय, परंतु काहींच्या मते दुष्यंत पुत्र भरताच्या राजवटीमुळे या भूमीस भारत नाव पडले. आमची मात्र अशी निश्चित धारणा आहे की या भूमीचे भारतवर्ष हे नाव ऋषभपुत्र भरत याच्या राजवटीपासून पडले. त्यापूर्वी त्या भूमीचे नाव इलावृत्त वर्ष असे होते, पण ऋषभपुत्र भरताला राज्याभिषेक झाल्यानंतर ही भूमी भारतवर्ष नावाने विख्यात झाली. असे असले तरी महाराज दुष्यंताचा पुत्र भरत हाही काही अल्प महत्वाचा नाही. तो शकुंतला या सौंदर्यवतीचा पुत्र होय. महाराज दुष्यंत वनामध्ये शकुंतलेच्या प्रेमात पडले व त्यातून भरताचा जन्म झाला. पुढे कण्व मुनींच्या शापामुळे महाराज शकुंतलेला विसरून गेले आणि बालक भरताचे पालन पोषण वनातच त्याच्या आईने केले. लहान असताना सुद्धा भरत इतका बलवान होता की रानातील सिंह आणि हत्तींना सुद्धा आव्हान देऊन एखाद्या लहान मुलाने कुत्र्या मांजराशी खेळावे तसे तो त्यांच्याशी लढत असे. हा मुलगा असा बलदंड झाल्याने अगदी आधुनिक काळातील टार्झनपेक्षाही सरस तेथील ऋषी त्याला सर्वदमन, सर्वांचे नियंत्रण करणारा असे म्हणू लागले. या महाराज भरताचे चरित्र महाभारत आदी पर्वामध्ये सांगण्यात आले आहे. पांडव किंवा कौरव यांना काही वेळा भारत या नावाने संबोधण्यात येते, कारण दुष्यंताचा पुत्र आणि प्रसिद्ध महाराज भरताच्या वंशात ते जन्मास आले होते. हरे कृष्ण. धन्यवाद माता. श्रीला प्रभुपाद की जय. तर कोणत्याही महान राजांचं जे की प्रसिद्ध होते, ज्यांची ख्याती होती, अशा राजांचे 2 गुण या तात्पर्यामध्ये सांगितलेले आहेत. कोणते 2 गुण आहेत ते? एक त्यांचं दानशूरत्व आणि दुसरं त्यांचा आश्रय घेणाऱ्या कोणत्याही जीवाला त्यांनी दिलेलं संरक्षण.
या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि आधीच्या वैदिक संस्कृतीमध्ये आसुरिक प्रवृत्तीचे राजे पण हे गुण ठेवायचे, प्रभूजीच माताजीच. जसं की खूप सारे उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. उदाहरणार्थ कर्णाचं उदाहरण घ्या. कर्णाला कोणत्या राज्याचं राजा बनवलेलं? अंगदेश? अंगदेश. अंगदेश. अंगदेशाचा राजा बनवलेलं युधिष्ठिर नाही, दुर्योधनाने. आणि कर्ण हा पण दानशूर होता. बाकीचे गुण राहू द्या, भगवंतांचं समर्पण नव्हतं. पण परंतु हे जे गुण होते, संरक्षण प्रदान करणे, जे कोणी आश्रय घेईल त्याला, आणि दानशूरत्व, हे आसुरिक राजांकडे पण होतं. जसं तुम्ही दुसरं उदाहरण घ्या, ज्यावेळेस अर्जुन ते 5 बाण मागण्यासाठी, जे की भीष्मदेवांनी दुर्योधनाला दिले होते, जे की दुसऱ्या दिवशी भीष्मदेव पांडवांना ठार मारण्यासाठी वापरणार होते. तर भगवंतांच्या आज्ञेप्रमाणे ज्यावेळेस अर्जुन संध्याकाळी, युद्ध चालू असताना संध्याकाळी रिटायर व्हायचे, युद्ध थांबायचं. तर ज्यावेळेस कौरवांच्या कॅम्पमध्ये गेला आणि दुर्योधनाकडे गेला, त्यावेळेस दुर्योधनाने आदर सत्काराने अर्जुनाचं स्वागत केलं आणि हे पण विचारलं त्याला, की तुला काय पाहिजे अर्जुन? तुला पाहिजे का की युद्ध थांबावं? तुला पाहिजे का की हे राज्य मी तुला देऊन टाकावं? तर देऊन टाकतो तुला, जर ती मागायचं असेल तर. तर सांगण्याचा हेतू हा, की असा दुर्योधन जो 5 पांडवांना 5 गावं देण्यासाठी पण तयार नव्हता, हट्टाला पेटलेला होता. असा दुर्योधन हा पण आपल्याकडे अतिथी आलेल्या आपल्या लहान भावाला चॅरिटी म्हणजे दान रूपामध्ये हे राज्य कुरूंचं देण्यासाठी तयार होता. पण अर्जुन एक क्षत्रिय असल्यामुळे त्यांनी तो राज्य मागण्यासाठी नकार दिला. त्यांनी म्हटलं की मला राज्य नको, परंतु मला ते 5 बाण पाहिजेत, जे भीष्मांनी तुझ्याकडे दिलेले आहेत. तर दुर्योधनाला आणि नंतर भीष्मदेवांना लगेच कळालं की ही कुणाची कृती असली पाहिजे, केवळ आणि केवळ भगवंता कृष्णांची, किंवा कुणाला दुसऱ्यांना कळण्याचा काहीच मार्ग नव्हता. त्याचप्रमाणे आपण कंसाचे जे सासरे होते जरासंध, त्यांचं उदाहरण पाहतो, की जरासंध हे एवढे दानशूर होते, की ज्यावेळेस भीमसेन, अर्जुन आणि कृष्ण हे 3 ब्राह्मणांच्या रूपामध्ये ज्यावेळेस जरासंधाकडे गेले भिक्षा मागण्यासाठी, त्यावेळेस त्यांच्या शरीर यष्टीवरून आणि अर्जुन आणि भीमसेन यांच्या शरीरावर वेगवेगळ्या युद्धांमध्ये स्वीकारलेल्या शस्त्रास्त्रांच्या आघातावरून जरासंधाने लगेच ओळखलं की हे तीनही जण ब्राह्मण असू शकत नाही. त्यांची शरीर यष्टी तर क्षत्रियाची वाटत आहे. आणि एवढं माहिती असून पण जरासंधांनी, कारण ते तिघही व्यक्ती ब्राह्मण रूपामध्ये आले, वेशभूषेमध्ये आले होते, त्यांना हे माहिती असून पण दान देण्यामध्ये तयार झाला. दानशूर, काय पाहिजे तुम्हाला? आणि ज्यावेळेस त्यांनी दानामध्ये ड्युएल ड्युएल म्हणजे द्वंद्व, एका सोबत एक युद्ध असं मागितलं, त्यावेळेस जरासंधाने ती इच्छा पण पूर्ण केली. आणि त्यांनी कृष्णाशी द्वंद्व करण्यास नकार दिला. ते म्हणाले की याचा जन्म क्षत्रिय कुळात झाला असला तरी हा वैश्य याच्यामध्ये मोठा झालेला आहे, आणि याच्या जन्माबद्दल, कुळाबद्दल निश्चित सांगणं मला शक्य नाहीये, आणि मी फक्त क्षत्रियांसोबतच द्वंद्व करेल, तर हा माझ्याशी द्वंद्व करण्यास पात्र नाहीये. आणि अर्जुनाबद्दल तो म्हणाला की हा तर छोटा आहे माझ्याहून, शक्तीमध्ये काय मला मॅच नाही होणार, त्याच्यामुळे मी याच्याशी पण द्वंद्व करणार नाही. परंतु भीमसेन, हा, तो पात्र आहे, तो त्याच्यामध्ये तेवढी शक्ती आहे आणि त्याच्यासोबत द्वंद्व करायला मी तयार आहे. तर सांगण्याचा हेतू असा, की अशा प्रकारचे महान आसुरिक प्रवृत्तीचे राजा पण हे गुण ठेवायचे वैदिक संस्कृतीमध्ये. दानशूरता आणि आपल्याकडे जो कोणी आश्रय घेण्यासाठी येईल त्याला आश्रय प्रदान करणे. तर आपण इथे आज थांबू. शिबी महाराजांचं उदाहरण आपण अगोदर चर्चा केलेली आहे. कुणाचा काही प्रश्न आहे? प्रभूजीज, माताजीज, हरे कृष्ण. संजना माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी. प्रभूजी, पहिलं या वर्णानुसार जे ब्राह्मण असायचे तर ते सुद्धा म्हणजे शस्त्राची विद्या घ्यायचे ना, की जेणेकरून क्षत्रियांना शिकवता येईल, आणि क्षत्रिय सुद्धा शास्त्र आणि शस्त्र
दोन्ही घ्यायचे. याची विद्या घ्यायचे ना. मग करेक्ट. प्रभूजी सैन्य होतं त्यांचं, ते कोण होते? ते सुद्धा क्षत्रिय होते की ते शूद्र क्षत्रिय. होते? क्षत्रिय सी होते. क्षत्रिय होते. करेक्ट. तर बेसिकली असं म्हणजे क्षत्रिय कुळात पण एखादा ब्राह्मण गुणाचा व्यक्ती जन्मू शकत असेल त्याच्या गुण आणि कर्मानुसार, त्याचप्रमाणे शूद्र कुळात पण एखादा महान ब्राह्मण गुणांचा व्यक्ती जन्मू शकेल, कारण ते जन्मावर अवलंबून नाहीये. परंतु तुमचा जो विशेष प्रश्न आहे की सैन्यामध्ये कोण होते सगळे, तर ते क्षत्रिय होते. क्षत्रिय होते म्हणजे गुणांनी क्षत्रिय वृत्तीचे. त्याच्यामध्ये काही काही अपवाद सापडतील, जसं तुम्ही म्हणाला की द्रोणाचार्य ब्राह्मण जन्मले होते, परंतु ते मार्शल आर्ट टीचर म्हणजे शस्त्रास्त्रांचं ज्ञान देणारे शिक्षक होते कुरूंसाठी, कौरवांसाठी आणि पांडवांसाठी. तर असे काही अपवाद होते. किंवा तुम्ही परशुरामांचं उदाहरण घ्या. परशुराम हे जमदग्नींपासून जन्म झाला त्यांचा, ब्राह्मण कुळामध्ये जन्मले, परंतु त्यांनी जे कार्य केले ते 21 वेळेला क्षत्रिय रेस पूर्ण त्यांनी हे केली. खूप त्यांना गर्व झाल्यामुळे क्षत्रियांना. ठीक आहे. तर काही काही अपवाद आहेत, परंतु इन जनरल जे ब्राह्मणांचे जे कार्य सांगितलेत ना, ते यजन, याजन, पठन, पाठन हे वेगवेगळे सांगितलेले शास्त्रामध्ये इन जनरल. काही काही अपवाद आहेत शस्त्रास्त्रांच्या बाबतीमध्ये, परंतु क्षत्रियांच्या बाबतीत तुम्ही जे म्हटलं ते सर्वतः लागू आहे, की क्षत्रियांना केवळ शस्त्रास्त्रांचं नाही तर शास्त्रांचं पण ज्ञान दिलं जायचं. जसं की आपण पाहतो कृष्ण स्वतः क्षत्रिय कुळामध्ये जन्म झाला होता, परंतु ते मथुरेला गेल्यानंतर वसुदेवांनी आणि देवकींनी सगळ्यात अगोदर काय केलं, कृष्ण आणि बलराम यांना सांदीपानी मुनींच्या आश्रमामध्ये पाठवलं, सर्व वेगवेगळ्या कलांचं विद्यांचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी. 64 दिवस 64 विद्या प्राप्त केल्या त्यांनी. तर क्षत्रियांसाठी हे पूर्णतः लागू आहे. ब्राह्मणांसाठी तुम्ही जे सांगितलं तो अपवाद आहे. प्रभूजी माझा अजून एक प्रश्न होता की कर्ण जेव्हा जन्मला तेव्हा तो कुंतीच्या याच्यातून झाला, तर तो सुद्धा एक क्षत्रिय बरोबर आहे. नंतर होता, असं त्याच्या कर्मानुसार तो क्षत्रिय झाला, कारण की तो धनुर्विद्येमध्ये वगैरे पारंगत असल्यामुळे. पण त्याला तो दर्जा नाही मिळाला त्यावेळी, असं खूप ठिकाणी उल्लेख आहे अशा गोष्टींचा. हो हो, खूप ठिकाणी उल्लेख आहे. आणि भगवंत हे कोणत्या गोष्टी कशा प्रकारे अरेंज करतील हे खूप विशेष आहे. ते आपण बौद्धिक यांनी समजून घेणं तर कन्फ्युज होऊन जाऊ. उदाहरणार्थ कर्णाच्या बाबतीमध्ये पांडवांचेच एक जवळचे नातेवाईक, मला वाटतं शल्य नाव होतं, जे की कौरवांच्या बाजूने लढावं लागले त्यांना. तर भगवंतांनी स्वतः त्यांना सांगितलं की आता कौरवांच्या बाजूने लढावं लागत आहे तर लढ, परंतु एक गोष्ट कर की ज्या ज्या वेळेस कर्ण लढण्यासाठी समोर येईल त्या त्या वेळेस त्याला हे म्हणून हिनव. त्या मासे पकडणारे कोणत्या व्यक्तींचा पुत्र होता तो, म्हणजे मोठा होता ना, सूतपुत्र. सूतपुत्र. हा, ज्या ज्या वेळेस कर्ण लढण्यासाठी पुढे येईल त्याला सूत्रपुत्र म्हणून ती आठवण करून दे हिनव. तर हे भगवंतांनी सांगितलं होतं. तर सांगण्याची गोष्ट अशी की काय सांगितलं आपल्याला कळणं अवघड आहे, परंतु एक गोष्ट माहिती आपल्याला की बाकीचे कितीही चांगले गुण असले कर्णामध्ये, तरी भगवंतांनी ज्या वेळेस युद्धाच्या अगोदर शांतीदूत म्हणून गेले होते, कर्णाला त्यांनी वेगळं घेऊन सांगितलं होतं की तू कुंतीचा पुत्र आहेस. एवढंच नाही तर स्ट्रेट ऑफर पण दिली होती की तू पांडवांच्या बाजूने येऊन लढ, आणि पांडव जर हे युद्ध जिंकले तर युधिष्ठिर महाराज नाही तू राजा होशील, मोठा भाऊ असल्यामुळे. परंतु कर्णाने भगवंतांना समर्पण नव्हतं, भगवंतांना शरण जाण्यास नकार दिला, की तो म्हटला की मी मीठ खाल्लेला आहे दुर्योधनाचा. पण तो हा विसरला की हे मीठ पण मूळ स्त्रोत भगवंतच आहेत, दुर्योधन नाहीये मिठाचा पण. तर सांगण्याचा हेतू हा की भगवंतांचा आश्रय हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे भगवद्गीतेनुसार, आणि त्याचं पालन करण्यामध्ये कर्ण कमी पडला. आणि त्याच्यामुळे हे वेगवेगळे काही काही जे उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात की त्याचं पात्रता जरी असली धनुर्विद्येमध्ये किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये, सर्वात मुख्य पात्रता होती अर्जुनाची आणि पांडवांची भगवंतांबद्दलचं समर्पण. त्या पात्रतेत तो कमी पडला. प्रभूजी धन्यवाद. प्रभूजी हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचा, आणि थोडासा उशीर झाला संपवण्यासाठी त्याबद्दल क्षमा असावी.
आपण इथे संपू. क्षितिजा माताजी, तुम्ही पुढच्या वेळेस वाचायला सुरुवात करा माताजी. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. वंश कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. जय. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण प्रभू, धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभुजी, सादर प्रणाम. हरे कृष्ण.